हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे. ही जी काही डिझाईन आहे तर यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळ येतो किंवा कधीतरी आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या कस्टमरला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याला बघा बॉर्डरला अशा पद्धतीची छान अशी लेस आहे. तर आता ही लेस सुद्धा आपण इथे डिझाईन साठी वापरणार आहोत. आणि इथे बघू शकतात की बॅक पार्ट ऑलरेडी मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं 2 इंच. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते. तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे जे काही शोल्डर आणि गळा रुंदी आहे तर ते डायरेक्ट कॉमनच दोन्ही कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत. तर तो कसा आणि किती घ्यायचा तर याचा मी चार्ट या आधी ऑलरेडी टाकलेला आहे. तर बघा, मग इथे टोटल आपण 5.5 घेतलेला आहे. 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंचच घेणार आहोत. त्यानंतर 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग 8 चौक 32 आणि 2 इंच मार्जिन, असं टोटल 10 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा, सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. तर जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर बघा, मग मी इथे टोटल 9 इंचाला मार्किंग करून घेते. 8.5चा गळा आहे. तुमचा 8चा असेल तर 8.5 घ्या, 10चा असेल तर 10.5 घ्या असं. आणि 2.5 इंच गळा रुंदीची इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा जो काही गळ्याचा आकार असेल तर तो इथे देऊन घ्यायचा. तर इथे आपल्याला पंचकोनी गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे, कारण की जी काही लेस आहे तर ती आपण म्हणजे या गळ्याच्या अकॉर्डिंगली इथे आता डिझाईन बनवणार आहोत. बऱ्याचदा पंचकोनी गळ्यावर सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही आणि बऱ्याच साऱ्या कस्टमरला सुद्धा पंचकोनी गळ्याची डिझाईन ही आवडत असते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि बऱ्याच साऱ्या ब्लाउजला अशा पद्धतीची थोडीशी लेस सुद्धा असते. तर बघा, मग मी ह्या पद्धतीने इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने मी इथे बरोबर जी मार्किंग होती त्यावरच कटिंग केली. आता हा गळा आपण कॅनव्हास पेपर न लावता बनवणार आहोत. तर बघा, मग इथे आपली गळ्याची जी काही मार्किंग होती कटिंग तर ते सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा, ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे सेंटरला एक पिना आणि दोन्ही शोल्डरच्या साईडला एक एक अशा टोटल 3 पिना लावायच्या आहे. शोल्डरला पिना लावण्याचं कारण आहे की आपली गळा रुंदी जास्त स्प्रेड व्हायला नको यासाठी. तर बरोबर शेप मेंटेन ठेवत आपण बघा इथे पिना लावून घेतलेल्या आहेत. आणि हा जो काही गळा आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा तयार करू शकता, पण इथे आज आपण बिना कॅनव्हासचा करणार आहोत. तर बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला साधारणतः 0.5 इंच एवढं मार्जिन ठेवून या गळ्याच्या साईडला टीप टाकून घ्यायची आहे. तर एकसारखं मार्जिन राहील याची थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे. कानाकोपऱ्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघा ती सुई ठेवत थोडासा शेप प्रॉपर असा देत देत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला इथे साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घेणार आहोत. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचं पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा, आता यानंतर एक्स्ट्राचं खालचं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे.
आणि काहीही मार्जिन इथे ठेवायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत गळ्याला, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि बॅक पार्टचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग इथे मी हा बॅक पार्ट सरळ करून घेतलेला आहे व्यवस्थित बघा, आणि कानेकोपरे सुद्धा व्यवस्थित प्रेस करून बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग महत्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, कारण संपूर्ण फिनिशिंग आता आपली ही गळ्यावर डिपेंड असते. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा गळ्याला दाबटीप देऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता की ती प्रॉपर फिनिशिंग सहित हा गळा आपला इथे रेडी झाला. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तर आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. तर स्टिच करता करता ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग या पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने कुठेही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये, प्रॉपर आपला अस्तरचा बॅकपार्ट जेवढा आहे ना तर तेवढाच आता आपला हा जॉईन करून झाला पाहिजे. आणि फायनली आपल्या इथे एवढा पार्ट परफेक्ट असा जोडून झालेला आहे. ठीक आहे. तर मध्यभागी घडी घालून मी सेंटरला एक मार्किंग करून घेतली आणि क्रॉस मध्ये बघा इथून सुद्धा मुंड्याचा थोडासा गळ्याला मॅच करत शेप दिलेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ही लेस लावायची आहे, पण ती बरोबर सेंटरला व्यवस्थित फोल्ड सुद्धा व्हावी, कारण बऱ्याचदा काय होतं की लेस व्यवस्थित लागली जात नाही. त्यासाठी काय करायचं बघा, या पद्धतीने सेंटरला बरोबर डबल फोल्ड करून ठेवायचं आहे आणि मध्यभागी बघा अशी मार्किंग करायची आहे. ठीक आहे. आणि जी मार्किंग केलेली आहे ना तर त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की मध्ये व्यवस्थित लेस लागली जाते, बऱ्याचदा ती सेंटरला प्रॉपर लागली जात नाही. तर बघा डायरेक्ट ह्या शेपमध्ये अशी ही लेस तयार होते. तर मी स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करून घेते, म्हणजे प्रॉपर अशी लेस आपली इथे लावण्यासाठी तयार झाली. आता यानंतर काय करायचं बघा, आपल्याला ही जी काही तुम्हाला गोल्डन कलरची लेस दिसते ना तर ती सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी सगळ्यात आधी इथे मॅचिंग दोरा सुद्धा ओवून घेते. तर मी पुन्हा सांगते की तुम्ही ज्या कलरची लेस यूज करताय तर शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा. ठीक आहे. तर मी गोल्डन कलरची दोरा इथे ओवून घेतला आणि ही बारीक लेस सगळ्यात आधी बघा इथे लावणार आहे. इथून ना मला फक्त बघा इथपर्यंतच लावायची आहे. बघा मी कट करून घेतलेली आहे. आणि आता या लेसला डबल टिप द्यायची आहे. मी नेहमी सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस एकदम पॅक लागली जाते प्रॉपर फिनिशिंग सहित, ती कुठेही तरंगत सुद्धा नाही. ठीक आहे. त्यामुळे मग तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप द्यायची आहे. तर थोडस अंतर सोडून मी बघा अजून एक लेस लावून घेतलेली आहे, म्हणजे सेमच लेस आहे, फक्त आपण इथे 2 लेअर मध्ये लावलेली आहे. ठीक आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा 2 लेअर मध्ये इथे गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. आता मी इथे जरा मीडियम साईजचीच गोल्डन लेस घेतलेली आहे. तुम्हाला जर का ब्रॉड हवी असेल, वेगळी डिझायनर हवी असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे लेस यूज करू शकता, कारण बाजारात ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या वेगवेगळ्या ट्रेंडिंग अशा डिझायनर लेस अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलीही यूज करू शकतात, पण खाली ना कसं साडीची ब्रॉड लेस यूज करायची आहे, त्यामुळे मग मी इथे थोडीशी बारीक म्हणजे मीडियमच लेस यूज केलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर बघा मी म्हटल्याप्रमाणे साडीची जी काही लेस आहे ना तर ती लावायची आहे. तर आपण बघा इथे टीप टाकून घेतलेली आहे, तर ती बरोबर सेंटरला इथे ह्या पद्धतीने मॅच करायची आहे आपल्याला. आणि बघा इथून सुद्धा आपण डायरेक्ट टीप द्यायला सुरुवात करू शकतात, म्हणजे मध्यभागीपासून किंवा इथून स्टार्टिंग पासून केलं तरी सुद्धा चालेल. फक्त लेसचा सेंटर हा सेंटर आपल्याला मॅच करायचा आहे. बऱ्याचदा ब्रॉड लेस आपल्याला फोल्ड करता येत नाही, त्यामुळे मी आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित ही लेस लावता येईल. आणि महत्वाचं म्हणजे लेस लावणं खूप सोपं जाईल, कारण की तिथे फोल्ड करता करताच आपल्याला काही कळतच नाही आणि व्यवस्थित सेंटर सुद्धा
रेडी होत नाही. सो त्यामुळे ह्या पद्धतीने लावून बघा, नक्कीच पॅक होईल. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा टिप मारून व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण इथेही लेस लावून घेतलेली आहे. आता थोडीफार किंचित जर एक्स्ट्रा असेल तर ती कट करून घ्यायची आहे. आणि यानंतर आता बघा इथे खाली आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. तर गळ्याला वरच्या साईडला जी लेस लावली होती ना, सेम तीच लेस मी इथे यूज करते. तर इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळी लेस लावू शकतात. पण मला असं वाटतंय की हीच लेस इथे लावलेलं बेटर राहील, म्हणजे दोन्ही मॅचिंग आहे आणि डिझाईनला सुद्धा छान लुक येईल. खूप वेगवेगळ्या एकाच ब्लाऊजसाठी ब्लाऊजमध्ये लेस यूज करण्यापेक्षा. आणि बघा इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. डबल टिप देणं खूप महत्वाचं आहे फिनिशिंगसाठी, तर ते आठवणीने तुम्ही सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा आता यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की ऍक्च्युली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे रेडी झालं. मध्यभागी एक टीप दिली म्हणजे ती लेस सुद्धा एकदम व्यवस्थित पॅक राहील. दाब टीप जशी देतो ना, सेम त्याच पद्धतीने. आता यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला द्यायचे आहे टक्स. तर हे जे काही टक्स आहेत तर हे तुम्ही याआधी सुद्धा देऊ शकले असतात लेस लावण्याच्या आधी, पण मी शक्यतो नंतरच देते. बघा सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केलेली आहे. जी मार्किंग केली तिथे बरोबर या पद्धतीने बघा तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि बघा इथे स्टार्टिंगला ना थोडंसं लॉक सुद्धा करायचं आहे, जेणेकरून टक्स लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला आपण इथे आता हे टक्स टाकून घेतलेले आहे. आणि फायनली आपल्या इथे हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता इथे जर तुम्हाला नॉट लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी काय करते की हँगिंगची जी काही नवीन पाईपची लेस आहे म्हणजे पाईपवाली, तर ती लावते. आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि ते लावल्याने ना खरं तर ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं. सो त्यामुळे मग मी इथे लावते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला नॉट लावायची असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात. तर बघा मग फायनली खूप सुंदर असा इथे आपला हा बॅकनेक रेडी झालेला आहे. तर बघा छान अशी डिझाईन गोल्डन लेस लावली, मध्ये गोल्डन कलरचा पॅच लावलेला आहे. इथे बटन्स लावले तरी चालेल किंवा काही नाही लावलं तरी सुद्धा चालेल. आणि बघा ह्या वरच्या हँगिंगच्या लेसमुळे तर बॅक पार्टला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. तर एकदम झटपट होणारी आणि ब्लाऊजला जी काही लेस असेल तर ती यूज करून सुद्धा ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. आणि खरं तर वरती तुम्ही म्हटल्याप्रमाणे नॉट लावू शकता, पण ही हँगिंगची पाईपवाली लेस लावल्याने होतं काय की ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक येतं. तर अशी छानशी लेस सहित अशा पॅटर्न मध्ये तुम्ही ब्लाऊज डिझाईन नक्की बनवून बघा. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला बऱ्याचदा पंचकोनी गळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुद्धा सुचत नाही, तर ही खूप सुंदर अशी आयडिया आहे आणि एकदम कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा रेडी होते. त्याचबरोबर इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपर सुद्धा यूज केलेला नाही, पॅच बनवलेला नाहीये. म्हणजेच जर तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहजच बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहजच स्टिच करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तो नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.